एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. मुलगे ना असेच असतात, आधी मागे मागे फिरायचं आणि नंतर मुलीने होकार दिला की इग्नोर करायचं. अक्रू, कुणाबद्दल बोलतेस? ती जनरलच. जनरल बोलण्या एवढं नॉलेज कुठे तिच्याकडे की तिच्या स्पेशल व्यक्तीबद्दल बोलत असणार आहे? स्पेशल वगैरे काही नाही, नील बद्दल बोलते. किती विचित्र वागतो तो, म्हणून होकार देत नव्हते त्याला. अगं मग देऊन टाक ना कार, त्यात काय एवढं? संपदा ताई, काहीतरीच काय बोलतेस? अगं खरं तेच बोलतेय मी. बाबा आणि काकाचा खर्च वाचावा म्हणून स्वानंदी लग्नासाठी तयार झाली, आणि तसंही आमच्या दोघींचं लग्न एकाच मांडवात होणार होतं. आता माझं लग्न मोडलं म्हणलं स्वानंदीला नकार द्यायला काहीच हरकत नाही. मला नाही का दिला महेशने नकार? संपदा ताई, तू तर म्हणाली होतीस की तुला कोणीच रिजेक्ट करू शकत नाही. मग महेशने कसं केलं तुला रिजेक्ट? त्याने मला रिजेक्ट नाही, मीच त्याला रिजेक्ट करायला सांगितलं. संपदा ताई, अगं काय बोलतेस तू? का केलंस असं? अगं कारण माझ्या लक्षात आलं की त्याच्याबरोबर लग्न झाल्यावर माझं लाईफ बर्बाद होईल, आणि तो काय मला रिजेक्ट करणार? हिम्मत आहे का त्याची? मला काहीच कळत नाहीये. स्वानंदी, तुला कशाला हव्यात डिटेल्स? सायली, जुईली, तुम्ही जरा बाहेर जाल, मला ताईशी बोलायचंय, प्लीज. ताई, आत्ता सांग, तुला काय करायचं ऐकून? झालंय, मोडलंय माझं लग्न. अगं पण तू नकार का द्यायला सांगितलास ते तरी सांग. आनंदी देशमुखांना रक्कम रोख हवी आहे. अगं त्यांना लग्न पण साधेपणाने करायचं होतं, ते का मागते? त्यांना लग्नात खर्च होणारी रक्कम रोख हवी आहे, कॅश. मला महेशने स्वतः सांगितलं, म्हणून मी त्याला नकार द्यायला सांगितलं. हे ताई, मी आई बाबांशी बोलू का? मी एक काम करते, मी आत्ता जाऊन त्यांना सांगते, म्हणजे ते महेशच्या आई वडिलांची. नाही 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 स्वानंदी, म्हणजे आई बाबांना कशाला त्रास? हे बघ, मी काय म्हणते, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, नाही का? हे बघ, त्यांचा हा पैशांचा हावरटपणा जर मला लग्नानंतर कळला असता ना, तर मला खूप त्रास झाला असता, आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना. हे सगळं खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी पण. देवाने वाचवलंय ग मला यात. आई, आता मला माझ्या मनासारखं दुसरं एखादं स्थळ मिळेल, पण तोपर्यंत तुला वाट बघावी लागेल, आणि याचं मला खूप वाईट वाटतं. अगं त्यात काय आहे वाईट वाटून घेण्यासारखं? तू मोठी आहेस, तुझं लग्नच आधी व्हायला हवं. माझं जुळेल तेव्हा जुळेल, पण मी बाबांना सांगणार आहे तुझं लग्न करून द्या. लोकांचं काय गप? लोक फार फार तर मला नावं ठेवतील, टोमणे मारतील, पण माझ्यासाठी तुझं सुख जास्त महत्वाचं आहे. मला माहिती आहे तुला नील आवडतो ना,
माझ्यामुळे तुला नको ग त्रास. एका मांडवात 2 लग्न व्हावीत असं वाटत होतं आई बाबांना, आणि फक्त म्हणूनच मी आधी लग्नाला होकार दिला होता. हे बघ, मला नील आवडतो, पण तू बहीण आहेस माझी, त्यामुळे तुझं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. आणि जर नीलचं माझ्यावर खरंच प्रेम असेल ना, तर तो थांबेल माझ्यासाठी. थांबेल म्हणजे जहागीरदार थांबतील माझं लग्न ठरेपर्यंत? नाही थांबले तर नकार देतील मला. नाहीये स्वानंदी, माझ्या बहिणीला कोणी नकार दिलेला मला नाही आवडलं. नकार देण्यासारखं काहीच नाहीये त्याच्यात. तू एक काम कर, तूच देऊन टाक ना नकार. ताई, अगं हो स्वानंदी, माझं लग्न कधी ठरेल काहीच सांगता येत नाही. तू देऊन टाक नीलला नकार. हा, नीलचा फोन. वा, बरं वाटतंय ग. हे काय आज या दोघी एवढ्या गप्प काय? अरे टेन्शन शोधून डोक्याला लावून घ्यायची सवय आहे माझ्या सुनाना. अगं अंजली, स्वानंदीनं हो म्हटलंय ना आता, मग संपदासाठी मिळेल की दुसरं स्थळ. अहो पण जहागीरदारांची मंडळी थांबतील का संपदाचं जमेपर्यंत? घ्या, आता हे नवीन टेन्शन सुरू झालं. स्वानंदीचं संपलं, आता संपदाचं सुरू झालं. आजी, संपदा ताईला काही दुःख वगैरे झालेलं नाहीये? म्हणजे ती तर म्हणत होती माय फूट. तो काय रिजेक्ट करणार मला? मीच त्याला रिजेक्ट केलं. जुईली, अगं हे काय बोलतेस तू? आणि लहान मोठं वगैरे काही कळतं की नाही तुला? अनिता जरा थांब. जुईली, तू काय म्हणत होतीस? वहिनी, अहो तुम्ही काय तिच्याकडे लक्ष देताय? जुईली, उठ आणि स्वानंदी आणि संपदा ताईला घेऊन ये जेवायला. अगं हे आलोय, कळलं. काका, अरे तुझा फोन वाजतोय. आलो आलो अरे काका, आलो दे. तो काय? घ्यायचं नाही का? अरे मी कसं रिसीव्ह करणार? आई, हॅलो. हा काका, मी इंद्रनील बोलतोय. इंद्रनील? कोण इंद्रनील? नाही, अशा नावाचं कोणी ओळखीच नाहीये माझ्या. रॉंग नंबर. हा, बाबा, इंद्रनील म्हणजे नील. नील. हा, सायली ओरडली ना, म्हणजे स्वानंदी बरोबरच असणार तिच्या. अरे वा, आमच्या घरातलं हे गणित तुम्हाला पण कळलं का? कोण आहात कोण तुम्ही? हा? एक मिनिट. स्वानंदी, इंद्रनील, नील. नील, अरे बोल. स्वानंदी माझा फोन का घेत नाहीये? हो का? एक मिनिट थांब, मी देतो तिला फोन. इथेच आहे ती. धर ग. काय नक्की काय सांगू त्याला? जेवण झाल्यावर करते सांग. हॅलो नील. काका ऐका ना, मी आता तुमच्या घराबाहेरच आहे. येऊ का? अच्छा, घरी येतोयस? काका तिच्याकडे काय पाहताय? अहो मी ना आईस्क्रीम आणलं होतं, ते वितळतंय. काय करू? हो असं म्हणतोस? ये घरी ये.
ओके आलो. काय रे काका, घरी आहे काय? तो काही सांगतो आणि तू लगेच विरघळतोस. ते आईस्क्रीम वितळत होतं ना. हा आईस्क्रीम आता चल जेवण घेऊया आपण, नंतर बोलू. चल. आता कोण बघते. हा. तुम्ही हो येणारच होतो मी, फोन केला होता. तुम्ही काय आमच्या अंगणात उभं राहूनच फोन केला होतात की काय? हा. दादा अरे नील आलाय. काका नमस्कार. अरे बस ना बस. हे आईस्क्रीम संपदा त्यात नेऊन ठेव. सायली, हा काय त्यात एक छोटा बॉक्स पण आहे शुगर फ्री आईस्क्रीमचा आजींसाठी. अगो बाई, काय गुणाचा मुलगा आहे. बरं मी काय म्हणते, आपण आईस्क्रीम खाऊन घेऊया, वितळेल ना. आधी जेवायचंय आणि मग आईस्क्रीम खा. जेवणच घेऊयात ना मग आपण. चला नील, तू सुद्धा आमच्या बरोबर जर जेवलास. नाही नाही मी जेवणार नाही. मला स्वानंदीशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी हो म्हणजे काय बोलायचंय? जरा मला आता नाही येता येणार तुमच्या बरोबर. मला सकाळी क्लासला लवकर जायचंय. नो प्रॉब्लेम, आपण मग क्लास नंतर भेटूया. कॉफी प्यायला जाऊ. बाबा चालेल ना थोडा वेळ? हे बघ, या घरात मी मोठी आहे. मी तुला सांगते, जा तिला घेऊन जा कॉफी प्यायला. आजी, माझी तुला फुल परवानगी आहे. थँक्यू आजी. आजी बरं मी निघतो आता. ते आईस्क्रीम देण्यास फक्त मी आलो होतो. येतो आणि सांगा मला आईस्क्रीम कसं लागलं. नमस्कार. अनिता, मला काही फार भूक नाहीये. ते आईस्क्रीम माझ्या खोलीतच पाठव, म्हणजे मालिका बघता बघता खाऊन घेईन मी. चला आपण जेवण घेऊया. चला चल चल का संपदा. चल. नीलला होकार दिला तर संपदा ताईला किती दुःख होईल. त्यापेक्षा नकोच. ताईचं ठरू दे आधी. या दोन पोरी आहे ना, दोन दिशांना नाचवतायत मला. म्हणजे एकीने होकार दिला ना की दुसरीचं नकार असत, आणि पहिली वटणीवर आली की दुसरीचं बिन असत. ह्यांना माहिती नाही, ती बोलते ती टुच्ची, करते ती वच्ची. संपदा आहे ना, महावस्ताद मुलगी आहे. त्या महेशला भेटायला हवं. त्याला विचारायला हवं की बाबा नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी. कोण तडमडलं मध्ये? हो बाई, ललिता. ही एक बाई, हिला धीर नसतो. हा घेऊ का खेळू? खेळू. बरं बाई, घेते. हॅलो वच्ची मावशी, ललिता बोलतीये. हा बोल ग, काय म्हणतेस? एवढ्या रात्रीचा गप्पा मारायला फोन नाही केलेला. उद्धट.
त्या देशपांड्यांचा काही निरोप आला का? अगं बाई, त्यांचं एकच तुंतुणं वाजतं, मोठीचं झाल्याशिवाय धाकटीचं करायचं नाही. त्या संपदाला त्या लोकांनी नकार का दिला असेल त्याचं आश्चर्यच वाटतंय मला. हो ना. काय कारण असेल कोण जाणे, मला तर ती पण आवडली. काय बाई, समजुतीचा घोटाळा झाला असेल, गैरसमज झाला असेल. तू काळजी करू नको ग, मी आहे ना, वच्ची आहे ना. बर, ठेव ठेव, तू काळजी करू नको. संपदा पण ना महा डॅमडीस मुलगी, तिला माहिती नाही की वच्ची आत्या तिला तिच्याच डावात गुंतवेल, स्वतःच महेशशी लग्न करायला तयार होते की नाही बघा तुम्ही. अगं बाई, पण त्या महेशला भेटायला हवं. ते एकीला फिरवायचं, दुसरीशी लग्न करायचं अशातलं नसेल ना तो. भेटायलाच हवं. हो, भेटायलाच हवं, नाही तर गडबड होईल हो ना. काय झालंय? महेश काही खात नाही, आज तुम्ही सुद्धा नीट काही खाल्लं नाहीत. अगं, आज अर्जंट मीटिंग आहे मला, त्यामुळे मला आता निघायला हवं. येऊ का घरात? या वच्ची आत्या. वेळेवर आले म्हणायचे. चहा पाणी सुरू आहे? हो, आज सकाळीच काही विशेष? हो, महेशशी जरा बोलायचं होतं मला. एक मिनिट, मी जरा निघू का? मला जरा घाई आहे. हा, बरं, येतो मी. बर, बसा वच्ची आत्या. तुम्ही बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. होय होय. बाबा, अन्न का चिवडीत बसलायस? महेश इकडे. मला जरा बोलायचंय तुझ्याशी, महत्वाचं, संपदा विषयी. ये. हा, मला सांग तू. हाणाबाईच्या हाणा. वच्ची आत्या, तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. मलाच सगळं माहितीये, तुम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे? नाही, मला असं फिरून फिरून बोलता येत नाही महेशच्या आई. मी मुद्द्यावरच येते सरळ. का रे बाबा महेश, का नकार दिलास त्या मुलीला? याचसाठी 2 वर्ष फिरवीत होतास का तिला? काय? महेश, तो काहीच नाही सांगणार. मी सांगते ना, 2 वर्ष संपदाने. हा, महेश, काय म्हणतायत वच्ची आत्या? होय, माझं प्रेम आहे संपदावर. मी हे सांगणार होतो घरी, त्या दरम्यान वच्ची आत्याने आम्हाला एकत्र बघितलं, पण मी काहीच बोललो नाही. काय रे, हा? प्रेम आहे तरी नकार दिलास का? असं आहे का? आज ही उद्या ती? हो, नाही, माझं खरंच मनापासून प्रेम आहे तिच्यावर. महेश, अरे काय प्रकार आहे? नक्की काय झालंय तुमच्यामध्ये? आई, संपदा आपली बरोबरी जहागीरदारांबरोबर करते. तेवढी आपली ऐपत नाही. जहागीरदार कोण? मी सांगते. अहो, संपदाची धाकटी बहीण आहे ना स्वानंदी, तिचं जहागीरदारांच्या घरात लग्न ठरतंय. आता ती मोठी माणसं ना हो. पण महेश, तू सांगतोस ते खरं आहे का? हो, तिचीच इच्छा होती तशी, म्हणून मी नकार दिला. वच्ची आत्या, खरं सांगतो, 2 वर्षात मी संपदाचं असं रूप कधीच नव्हतं बघितलं. बर, मला वाटलंच होतं असंच काहीतरी असणार म्हणून. संपदा आहे ना, खूप धांदट मुलगी आहे.
पण खूप मन मिळावं, मनाची खूप निर्मळ आहे. नाही, पण चूक महेशची सुद्धा आहे. अरे प्रेम म्हणजे कमिटमेंट असते महेश. बरोबर. आता तू इतका उदास झालायस, तिकडे तिची काय अवस्था झाली असेल त्याचा काही विचार केलायस का तू? खरंय. मुलीचं लग्न मोडणं म्हणजे काय असतं याची कल्पना तुला नाही येणार महेश. तिला कुटुंब आणि समाज दोघांनाही उत्तर द्यायचं असतं. अगं पण आई मी काही बोलू नको. अरे गैरसमज झाले तर ते दूर करायचे असतात. तू तर नातच तोडून बसलास. देशमुख बाई, तुम्ही काळजी करू नका हो. बच्ची आहे ना, आलंय माझ्या लक्षात सगळं. मी बोलते संपदाशी. या संपदाच्या मूर्खपणामुळे मी नील स्वानंदीच्या लग्नाचा डाव उठवू देणार नाही.